People
शक्तिधरस्वधाम्ना अन्यामुष्यहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं वन्दे पंकजलोचना सुखघना स्वामी जगत्पावना तुची ब्रह्म सनातना त्रिभुवना ब्रह्मादिका शासना लक्ष्मी जाललना विहंगवहना दुर्बुद्धि विध्वंसना त्राहि त्राहि नमो नमो भगवते लक्ष्मीपते पाहि मां। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। पवन सुत हनुमान की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। श्री मंगलम मूर्ति मोरया। जय जय रघुवीर समर्थ। आम्ही रामाचे दास रंग राम सर्वांचे दैवत भाव जाणुनी जैसा जेठ राम तारक दीनासी चमत्कार रामदासी। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा। अनन्यासी रक्षित असे चाप पाणी नुपेक्षी करा रामदासाभिमानी किंवा रामभक्ताभिमानी। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। आपण सगळेजण गेले 2 दिवस आपण कोणाचे आहोत यावर चिंतन करतोय, विचार करतोय। राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी महाराजांचं पद विचार करता चिंतना करता घेतलंय। काय समर्थ म्हणतात, आपण कुणाचे आहोत? आम्ही रामाचे दास रंक दीन त्याचे। देवा आम्ही तुझे दास आहोत। मग आम्ही रामाचे वाटण्याकरता काय काय करावं लागतं आपण 2 दिवस बघतोय। दास कुणाला म्हणतात, दासांची लक्षणं काय आहेत तेही आपण काल बघून आलो। मग आता ह्या अभंगातलं एकच पद शिल्लक राहिलं, एकच चरण शिल्लक राहिलं ज्याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे। आज कोणतं पद शिल्लक राहिलं? राम सर्वांचे दैवत भाव जाणुनी जैसा जेठ। कोणता भाव मनामध्ये असेल तर तो आपल्याला आपला वाटू लागेल याच्यावर फक्त विचार करायचा। मग ज्याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे, चिंतन करायचं आहे, ते करण्याकरता आधार लागतो ना। पाण्यातून पलीकडे जायचंय, नदीच्या अलीकडून पलीकडे जायचंय, आधार लागतो ना कसला तरी। नाव लागते किंवा कोणका लागतो किंवा जे काही उपलब्ध साधन असेल ते आधाराशिवाय पलीकडे जाता येते। तसं चिंतन जर करायचंय मग आधाराशिवाय कसं चिंतन करणार? हवेतल्या हवेत चिंतन होईल का? होणार नाही। मग त्या चिंतना करता आधार म्हणून समर्थांचाच एक श्लोक आपण घेतलाय। काय श्लोकात वर्णन करतात समर्थ? असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा। पुढचे जे चरण अनन्यासी रक्षित असे चापपाणी आता आवश्यकता नाही आपल्याला। आपण फक्त भाव या विषयावर आज चिंतन करायचं। मग काय नक्की भाव म्हणजे आहे? काल मी पूर्वरंग संपवताना आपल्याला असं म्हटलं होतं, कशाला नक्की भाव म्हणतात? काय भाव आहे? आज बाजारात आम्ही जातो आणि दुकानदाराला प्रश्न विचारतो, गव्हाचा भाव काय आहे, धान्याचा भाव काय आहे, दुधाचा भाव काय आहे। पण हा जो भाव आम्हाला अपेक्षित आहे, जो बाजारात आम्ही विचारतो एकमेकांना, ते किंमत या अर्थी आहे, त्या वस्तूची किंमत बाजारभावानुसार। पण तो भाव इथं अपेक्षित आहे का? असे हो जया अंतरी भाव जैसा असं समर्थ जेव्हा म्हणतात तेव्हा आपण जो बाजारात विचारतो तो भाव त्यांना अपेक्षित आहे का? इथं नाही। मग भाव म्हणजे नक्की काय? भाव किती प्रकारचा असतो, किती गुणांनी युक्त असतो? तर भाव म्हणजे काय इथून सुरुवात करूया। साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भाव म्हणजे भगवंताविषयी असलेलं शुद्ध प्रेम, त्याला भाव असं म्हणतात। आपण म्हणतो ना एकमेकाला, काय मोठा भाव खातोय आज मुंबईत आला म्हणून म्हणतो ना बोली भाषेत।
भाव खाणं म्हणजे काय? तो जरा वेगळा वागत असतो, आपण वेगळे आहोत असं दाखवत असतो. पण हे उदाहरण भक्त आणि भगवंत याच्यामध्ये लावून बघूया. जो भगवंताचा पक्का दास आहे तो भगवंताशी कशी वर्तवणूक करतो. काल आपण चरित्र भागात बघितलं, जे अर्जुनाला साधलं नाही, जे नकुलाला साधलं नाही, जे सहदेवाला साधलं नाही, ते भीमानं सहज करून दाखवलं. ऐकलं ना आपण? आहे लक्षात थोडंसं कालचं. मग काय भीमानं असं केलं होतं? कुठली उग्र तपश्चर्या केली, ध्यानधारणा केली, जपजाप्य केलं, काही होम हवन केले, काही केलं नाही. पण अंतःकरणात भगवंताविषयी असलेलं जे प्रेम आहे ते शुद्ध ठेवून मनापासून, इथून आपण म्हणतो ना, आतून जेव्हा भगवंताला हाक मारली जाते तेव्हा तो आपल्या हाकेला ओ देतो. भीमानं तेवढंच केलं. जेव्हा तुझ्याकरता माझा दादा तळमळतोय, त्यानं प्रतिज्ञा केली आहे, संकल्प केलाय की 1000 ब्राह्मणांना भोजन घालेल, त्याचा संकल्प पूर्ती व्हावी, तो संकल्प पूर्ण व्हावा म्हणून त्यानं माझ्यावर जबाबदारी दिली तुला आणण्याची. या तिघांना जमलं नाही त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, पण मी तुला प्रेमानं हाक मारतो, मला खात्री आहे तू येशील. ही जी खात्री वाटणं आहे ना त्याला भाव असं म्हणतात, प्रेम असं म्हणतात. मग असं प्रेम भगवंतावर केलं तर तो आपल्याला जवळ करतो. पण असं प्रेम केलं म्हणजे समजेल का? कसं केलं प्रेम? मनुष्य स्वभाव काय आहे? दाखला दिल्याशिवाय, दृष्टांत सांगितल्याशिवाय, हकीकत सांगितल्याशिवाय, गोष्ट सांगितल्याशिवाय मुद्दा पटत नाही. बुवानं सांगितलं याला प्रेम असं म्हणतात, याला भाव असं म्हणतात, पण नक्की काय ते सांग ना. मग आता भगवंताचे अनंत भक्त या सृष्टीमध्ये जन्माला आले, पण या सृष्टीमध्ये अनंत भक्तामध्ये सगळ्यात पहिलं नाव कोणाचं घेतलं जातं? त्यांच्या इतकं शुद्ध प्रेम कुणालाही भगवंताला करता आलं नाही असं शास्त्रकार वर्णन करतात, ग्रंथात लिहिलंय. माझ्या पदरचं मी काही सांगत नाही, कारण इथं बोलताना उभं राहत असताना आपलं डोकं वापरायचं नसतं. जे संतांनी लिहून ठेवलंय ते आपल्याला कळून घेऊन जे कळलं ते मांडायचं. त्यामुळे माझ्या पदरचं काही नाही. पण भक्तांच्या यादीमध्ये सगळ्यात पहिलं नाव कोणाचं घेतलं जातं? ज्यांनी भगवंतावर निस्सीम प्रेम केलं, देह जावो अथवा राहो. सगळ्याच भक्तांनी असं प्रेम केलं, पण तरी त्यांच्यात सगळ्यात वरचढ कोण ठरलं? त्यांचं नाव गोपी असं आहे. आपण भागवताचा अभ्यास कधी केला असेल, कधी वाचनात आला असेल, त्या गोपी इतकं प्रेम भगवंतावर कोणालाही करायला जमलं नाही. मग आता प्रश्न निर्माण झाला, त्या गोपींनी एवढं भगवंतावर प्रेम केलं, त्यांच्या मनात इतकं प्रेम निर्माण झालं, पण ते निर्माण होण्याकरता अशी कोणती गोष्ट त्यांनी केली? पुन्हा प्रश्न तोच निर्माण झाला ना. ते कुठे वनात गेले होते का तपश्चर्या करायला? बर्फाळ कैलास पर्वतावर गेल्या, तपश्चर्या केली, भगवंत प्रसन्न झाले, आशीर्वाद घेतला आणि मग येऊन गोकुळात राहिल्या. यज्ञ यागादी मोठी काही कर्म केली होती का? काही केलं नाही. पण मग ते असं काय केलं ज्याच्यामुळे भगवंत त्यांना समीप झाला, जवळ आला, त्यांच्याबरोबर राहिला, नवे नवे स्वतःचं देहभान सुद्धा विसरत असे, असं वर्णन आहे. काय असं गोपींनी केलं? आपण जेव्हा विचार करतो, अभ्यास करतो किंवा नवीन एखादं काही भागवत या विषयासंदर्भात ऐकतो, कृष्ण चरित्र ऐकतो, तेव्हा असं लक्षात येईल गोपींनी वेगळं काही केलं नाही. पण अहो येता जाता, उठत बसता, कार्य करिता. काय केलं गोपींनी? अहो येता जाता, उठत बसता, कार्य करिता. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे कर्म करत असू ते करत असताना गोपाल कृष्णाच्या नामाशिवाय केलं नाही. म्हणजे कसं? सकाळी लवकर उठल्या, सडा संमार्जन म्हणजे केरवारा करतात. आता अंगण मोठं आहे प्रत्येकाचं, गोकुळात आठवून बघा, मोठं अंगण आहे. आधी केर काढताय, तर केर काढताना केरसुणी हातामध्ये आहे, पण प्रत्येक केरसुणी फिरवत असताना कुणाचं नाम आहे मुखामध्ये? काय करत असेल कन्हैया? कृष्णांचं काय करत असेल? पहाटेची वेळ, तो आपल्या घरी झोपला असेल की नाही? लहान आहे बरं, बालपणीचं कृष्णाचरित्र आहे ना. पण तरी सुद्धा केर काढत असताना सुद्धा गोपालकृष्णाचं नाव घ्यायचे. स्नानादिक करून झालं की ताक करत असताना, दही घुसळताना येईल का हो घरी? हाताने काय करताय? काम चालू आहे, दही घुसळायचं काम चालू आहे, पण मुखानं काय म्हणताय? कृष्ण कृष्ण म्हणताय.
मनामध्ये काय चालू आहे, येईल का आज लोणी खायला? म्हणजे मन आणि चित्त दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना. आपण म्हणतो चित्त थाऱ्यावर नाही तुझं आज, दाखवता येते कुठे असतं शरीरामध्ये, पण ते आहे ना, नक्कीच आहे. तसं मनामध्ये आणि चित्तामध्ये एकच गोपालकृष्ण बरोबर आहे. प्रत्येक कर्मामध्ये त्याची आठवण केली म्हणजे अहो येता जाता उठत बसता कार्य करिता जे जे कर्म हातातनं घडेल त्या प्रत्येक कर्मात गोपालकृष्णाचं स्मरण ठेवलं. भगवंत कसा आहे, यस्य स्मरण मात्रेण, नुसतं जो स्मरण करतो त्याला नुसत्या स्मरणाने सुद्धा दर्शन देण्याची शक्ती ठेवतो. मग उपासना करणाऱ्यांची गोष्ट निराळी आहे, पण जो प्रामाणिकपणे हाक मारतो, सतत त्याच्या चिंतनामध्ये राहतो, त्याला भगवंत सहज साध्य होतो. मग चिंतनात राहणं, त्याला आठवणीत ठेवणं, याला भाव असं म्हणतात, प्रेम असं म्हणतात. ते गोपीनित्य कोणाला साधलं नाही. काय प्रसंग घडायचा, संध्याकाळची वेळ, नाथांचे एक प्रसिद्ध गवळण आहे भाव या विषयावर. दुडीवर दुडी घेऊनी गवळणी साथे दिला. एकावर एक माठ घेतली आणि सगळ्यांनी बाजाराला चालले. ऐकतो आपण हा प्रसंग पुष्कळ वेळा ऐकलेला आहे, पण तरी सुद्धा प्रत्येकीच्या चित्तामध्ये काय असायचं, घरून निघाले 5-5, 7-7 माठ डोक्यावरती घेतले, प्रत्येकामध्ये गोरस भरलेला आहे, म्हणजे गायीपासून निर्माण झालेले पदार्थ, काही दूध आहे, दही आहे, तूप आहे, लोणी आहे, सगळं त्या माठामध्ये भरलं आणि मथुरेला बाजाराला चालले. पण जात असताना 10, 12, 15 जणी एकत्र चालले आहेत, पण तरी सुद्धा पावलं चाललेत बाजाराकडे. डोक्यावरती वजन आहे, अनेक मडकी भरलेली त्या गोरसानं, पण डोक्यात काय आहे, डोक्यात कोण आहे, डोक्यावर वजन आहे, पण आतमध्ये अंतःकरणात कोण आहे, गोपालकृष्ण आहे. एकच वाटायचं, जाता येता दिसेल का असतो, इच्छा मनात ठेवायच्या दर्शनाची, भगवंताचं दर्शन व्हावं. बरं, तो दिसला तरी नुकसान कोणाचं आहे, तो सरळ दिसणार आहे का, दिसला तरी जाता येता एखादा खडा मारूनच जाणार, मोकळ्या हाताने जाणार नाही. कृष्ण चरित्रच तसं आहे, उभं सुद्धा सरळ राहत नाही, नाव सुद्धा सरळ म्हणता येत नाही, जीभ जरा वाकडी करून म्हणावं लागतं. आमच्या रामांचं तसं आहे का, राम म्हटलं मोकळं झालं, देहात असताना तरी म्हणावं राम, नाहीतर बाकीचे नंतर म्हणतात राम बोलो बाई राम. तसं कृष्णचरित्र नाही हो. कृष्णचरित्र समजायला अवघड, आचरण करण्यासारखं नाहीच नाही, पण म्हणता सुद्धा सरळ येत नाही. म्हणून बघा 4 वेळा कृष्ण कृष्ण कृष्ण, ती वळवळते आतमध्ये. 32 जागेवर असतील तर कृष्ण स्वच्छ म्हणता येतं, नाहीतर वेगळंच काहीतरी उच्चार येतो. सांगायचा उद्देश, चरित्र तसं आहे, वेळ लावतो प्रत्येकाला. मला सांगा, हजारो वारकरी, लाखांनी, हजार नाही, संख्या जरा चुकली म्हणताना माझी, लाखो वारकरी आपला उद्योग, व्यापार, व्यवसाय, शेती सगळी सांभाळून आषाढीला कोणाच्या ओढीनं जातात पंढरपूरला. कुणाची ओढ आहे, कुणी लावली, कुणी तो सांगायला घरी निमंत्रण द्यायला आला होता का, बाबा मी पंढरपूरला असतो, मी या मंदिरात राहतो, दर आषाढी एकादशीला तुम्ही माझ्या यात्रेला या, वारी करा, तिथं आलात की मी तुम्हाला दर्शन देईन, मी तुम्हाला बरं वाटेल. कधी आमंत्रण केलंय? यावर एक दृष्टांत सांगितला जातो. एक वयस्कर शेतकरी आहे, वाचलाही असेल आपण, पेपरला आलेली गोष्ट आहे ही. वयस्कर शेतकरी आहे, तो त्याच्या नातवाला खांद्यावरती घेऊन वारीला निघाला होता. अगदी वयस्कर आहे, तर देह क्षीण झालाय, 70 उलटून गेलीये, पण वारी चुकवली नाही आषाढीची कधी. आता नातवाला खांद्यावरती घेतलंय, आपल्या स्वतःला चालता येत नाही तरी नातवाला घेऊन जातोय, आणि जात असता वाटेत वारीचा मुक्काम एका गावामध्ये पडला. मुक्कामात असताना काही पत्रकार मंडळी तिथं आली. पत्रकार मंडळी कळते ना, वार्ताहर, माणसं चांगली असतात, पण नको त्याचं भांडवल करायला बघतात. कोणी पत्रकार असेल तर रागवू नका, माझा काही त्यांच्यावर रोष नाही, पण चांगली बाजू समाजाला दाखवायचं सोडून नको असेल ते आधी दाखवतात. आत्ताच्या काळामध्ये बोलतो, घटना घडलेली असते एक, पण आपल्यासमोर काय येतं परिणाम, म्हणजे समाजामध्ये तेढ निर्माण कशी करावी, उत्तम काळजी घेतात. जाऊ दे, विषय वेगळा होईल. तो पत्रकार त्या
वारीमध्ये कोणी कोण माणसं आले, ते प्रत्येकाला काही प्रश्न विचारावे. पांडुरंगाची महती तुम्हाला किती माहिती आहे, तुमच्या आयुष्यात काही अशी घटना घडली का, माहिती गोळा करण्याकरता तो फिरत होता. तो या आजोबांपाशी आला. त्याने विचारलं, का हो आजोबा, वयानं आपण इतके 70 उलटून गेल्यासारखे दिसताय, देह जीर्ण झालाय, चालताना कमरेत वाकलेले आहे, डोक्यावरती एकही केस काळा शिल्लक नाही, सगळं पांढरं झालंय, अंगावरती अशी जागा नाही जिथे सुरकुती पडली नाहीये, म्हणजे देह जीर्ण होत आलाय. असं असताना सुद्धा अजून वारी करता, मग इतके वर्ष वारी करता, भेटला का हो पांडुरंग तुम्हाला कधी? आता 70 उलटून गेले म्हणजे त्यांना समजायला लागलं, तेव्हापासून ते वारी करतायत. थोडक्यात सांगू, ते त्यांच्या आजोबांच्या खांद्यावर बसून यायला लागले होते आणि आता ते स्वतः आपल्या नातवाला खांद्यावर घेऊन येत आहेत. कळलं का? पत्रकाराचा प्रश्न काय आहे, आजोबा इतके वर्ष वारी करता, कधी भेटला का हो पांडुरंग तुम्हाला? त्या आजोबाने दिलेलं उत्तर बघा, कोण आहेस तू मला माहिती नाही, पण जो कोणी असशील ना, माझं हे वाक्य फक्त लक्षात ठेव, तुला आयुष्यभर पुरे जर कळलं तर. काय सांगितलं? मी इतके वर्ष वारी करतो, पण मला हा कधी प्रश्न पडलाच नाही की मला पांडुरंग भेटणार आहे का म्हणून. काय सांगितलं? इतके वर्ष वारी करतो, पण मला हा प्रश्न कधीच पडला नाही की मला पांडुरंग तिथे भेटणार आहे. मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हा मी माझ्या आजोबांच्या खांद्यावरनं इथे यायला लागलो. त्यांनी मला सवय लावली. त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधी असं मला सांगितलं नाही की पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंग भेटतो, असं त्यांनी मला कधी सांगितलं नाही. मी त्यांना कधी विचारलंही नाही. ते करत होते, त्यांना आयुष्यभर जो आनंद मिळाला तो मला मिळावा म्हणून मी वारी करतो. पांडुरंग भेटेल का प्रश्नच नाहीये. पंढरपूरला ज्याचे पाय लागले त्याला तो भेटणारच आहे, कुठल्याही रूपामध्ये भेटेल. अहो, आपल्या बाजून सुद्धा चालत गेला असेल, अंगाला स्पर्श सुद्धा त्याचा होऊन गेला असेल, पण त्या गर्दीत आम्हाला कळत नाही. पण एक लक्षात ठेवावं, ज्याची पावलं पंढरपूरच्या वाटेवर चालायला तयार असतात, त्याच्या आजूबाजूला काळजी घेण्याकरता पांडुरंग अनेक रूपानं आपल्या अवतीभोवतीच असतो. दर्शन द्यायची आवश्यकताच काय, तो आहेच आपल्या बाजूला. विश्वास, त्यांनी काय सांगितलं, त्या जो विश्वास माझ्या आजोबांनी मला दिला तो विश्वास मी आयुष्यभर सांभाळला आणि आता तोच विश्वास माझ्या नातवाला मी शिकवतोय. मला चालवत नाहीये तरी खांद्यावरून त्याला घेऊन आलोय. का? मी जसं करतो ना तसं त्यानं करा. जो आनंद वारीचा मला मिळाला तसा त्याला मिळावा. पांडुरंग प्रत्यक्ष भेटायची गरज आहेच. निशब्द झाला पत्रकार. तरी आजोबांचं समाधान झालं नाही. थांब म्हणाले, जाऊ नको, चांगल्या माणसाच्या तावडीत सापडलायस. अजून एक गोष्ट सांगतो, ऐकून घे. आम्ही मंडळी सगळी शेतावरती राखण करण्याकरता जातो. जेव्हा पीक लोंबीवर येतं, म्हणजे कापणीच्या अगोदरचा काही काळ, भात असेल तर भात तयार झालाय, आता 8 दिवसाने कापायचे. पण रात्रीच्या वेळेला शत्रू असतात, अनेक पाखरं असतात, उंदीर घुसर, या सगळ्यांपासून रक्षण व्हावं म्हणून आम्ही शेतामध्ये वस्ती करतो. मचाण तयार करायचं, वरती छोटं, त्याच्यावरती राहायचं. पाखरं आली तर गोफणी घेऊन हाकलायची त्याला. हे सगळं करण्याकरता आम्ही दरवर्षी पीक जेव्हा कापणीच्या अगोदर येतं तेव्हा आम्ही शेतामध्ये वस्ती करतो. आम्ही एकटे जात नाही. जात असताना गावातली 5-25 पुरुष मंडळी आम्ही एकत्र आपापल्या शेतामध्ये जातो. पण जात असताना आमच्या बरोबर प्रत्येक घरात 1-2 कुत्री आहेत. तीही येतात. का? आपल्या मालकाचं रक्षण व्हावं म्हणून. त्यांना कोणी शिकवलेलं नाही, कुठेही ट्रेनिंगला गेलेले नाहीत, पण त्यांना एवढं कळतं आपला मालक शेतात जातोय तर त्याचं रक्षण करण्याकरता आपण केलं पाहिजे, म्हणून ती येतात. तो म्हणतो, आजोबा याच्यात नवीन काय? अरे विषय ऐकून घे, गंमत पुढं आहे. मग आजोबाने सांगितलं, रात्रीच्या वेळेला अपरात्री 12-1-2 वाजले, 5-25 कुत्रे आपापल्या मालकांबरोबर त्या जिथे वस्ती आहे तिथे आपापल्या ठिकाणी झोपलेत म्हणा किंवा बसलेले आहेत. एखाद्या कोपऱ्यातलं एखादं कुत्र जरी ओरडायला लागलं, भुंकायला लागलं, तरी त्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या आजूबाजूचा कुत्रा भुंकायला सुरुवात करतो. का रे करत असेल? आजोबांनी प्रश्न विचारला पत्रकाराला, काय तुझा काय अभ्यास आहे सांग बरं. तो म्हणतो, काय ह्याच्यात काय, तो भुंकला म्हणून हा भुंकला. हो ना, मग मला सांग, रात्रीच्या वेळेला काही संकट आलं म्हणून कुत्रा भुंकतो ना, किंवा कुणाची चाहूल लागली तर भुंकतो. पहिल्या कुत्र्याला कळलंय की कुणीतरी आलंय, दुसऱ्याला कळलं होतं का?
तिसऱ्याला कळलं होतं का? 25वा जो आहे ना कोपऱ्यात इकडे, त्याला कळलं होतं? कुणी आलंय कळलं होतं? मग तो का ओरडत होता? याचं कारण एकच आहे, त्याला एकच गोष्ट कळत होती, माझ्या ज्ञातीतले, माझ्या जातीचे जातबंधू जर आज तिकडून पुकारा करत असतील, कुणी आल्याची चाहूल तिकडून देत असतील, तर माझ्या मालकाला सावध करण्याचं काम माझं नाही का? शत्रू दिसावा लागतो का? त्यांचा एकमेकांवर विश्वास आहे. शेवटच्या हे बघितलाय का शत्रू कोण आलाय? नाही. तो ओरडलाय म्हणून दुसरा ओरडला, दुसरा ओरडला म्हणून तिसरा ओरडला, तिसरा ओरडला म्हणून असं करत 25व्या ठिकाणापर्यंत सगळेजण सावध एकमेकाला करतायत. मग प्रत्येकाने बघितला का हो कुणी आलंय ते? शत्रू बघितलाय? त्या पत्रकाराच्या डोक्यावरून गेला हा विषय. मग आजोबाने समजावून सांगितलं, एक लक्षात ठेव, प्राण्यांना सुद्धा कळतं कोणावर विश्वास ठेवावा. आपण तर चालती बोलती माणसं आहोत. तो कशाला दिसायला हवाय? तो अंतःकरणात आहेच, कोरून ठेवलाय. अंतःकरणात या हृदय सिंहासनावर तो विराजमान आहेच, पण तो कसा दिसतो हे बघण्याकरता फक्त पंढरपूरला जायचं. बरं, पंढरपूरला एवढी गर्दी असते आषाढीला, 4-4 दिवस रांगेत उभं राहिले तर दर्शन होत नाही. मग लोक काय, वारकरी मंडळी काय करतात? एकादशी संपली, द्वादशी लागली की कळसाचं दर्शन घेतात आणि परत फिरतात. मग कळसाचं दर्शन घेतल्यानंतर दिसला का पांडुरंग? दिसतो? दिसत नाही. आषाढीला तर नक्की दर्शन होत नाही. पण दर्शन नाही झालं तरी त्या चंद्रभागेच्या काठावरती, त्या चंद्रभागेच्या प्रत्येक कणाकणामध्ये, थेंबाथेंबामध्ये, पंढरपुरातल्या प्रत्येक कणाकणामध्ये तो भरून राहिला आहे. तो प्रत्येक ठिकाणी आपला असल्याचा प्रत्यय देतो. का? प्रत्येक वारकऱ्याचा भाव शुद्ध आहे. आपला मुद्दा कुठं आहे? भाव शुद्ध असेल तर प्रत्यक्ष भगवंत सुद्धा मागे पुढे बघत नाही. मग तो भाव अंतःकरणात निर्माण व्हायला पाहिजे. अंतःकरणात निर्माण झाला, देव आपला वाटायला लागला तरी तेवढ्यावर भागत नाही. देवर्षी नारद महाराज भक्तिसूत्र नावाचा एक ग्रंथ लिहितात. त्या ग्रंथामध्ये सांगतात, हे मानवा, हे जीवा, तुमच्या अंतःकरणात असलेलं प्रेम कमीत कमी 6 गुणांनी युक्त असावं. त्याला नारद भक्तिसूत्र असं म्हणतात. त्या ग्रंथाचं नाव काय आहे? नारद भक्तिसूत्र. 6 गुण सांगितले. एवढे 6 गुण तुमच्या अंतःकरणात असतील तर तुम्हाला भगवंताविषयी तुमच्या मनात प्रेम वाढायला लागेल. कोणते 6 गुण सांगितले? गुणरहितम, कामनारहितम, प्रतिक्षण वर्धमानम, अविच्छिन्नम, सूक्ष्मतरम, अनुभव स्वरूपम. 6 गोष्टी सांगितल्या. मला माहितीये कळायला थोडं कठीण आहे, पण संस्कृत असलं तरी त्याचं मराठीत मी तुम्हाला नक्की भाषांतर करून सांगू शकतो. भगवंताविषयी असलेलं प्रेम गुणरहित असावं. गुणरहितम पहिला मुद्दा सांगितला. मग आता या सृष्टीमध्ये किती प्रकारचे गुण असतात? 3 प्रकारचे गुण आहेत, सत्व, रज आणि तम. ऐकतो ना आपण? सात्विक गुण, राजस गुण आणि तामस गुण. पण देवर्षी नारद सांगतात, 3ही गुणांव्यतिरिक्त जो आहे ना भाव, तो भगवंताला प्रिय. का हो असं म्हणाले? सत्वगुण चांगला आहे, पण सत्वगुण काही अंशी कधीतरी बदलतो. सत्वाचा रज होतो, वेळेनुसार बदलतो की नाही? आपण घरी असू तेव्हा सात्विक असतो, एकदम सात्विक. आठवून बघा आपण. आणि दुपारच्या वेळी जेवणाची पानं घेतली आणि दरवाजावर कोणी हाक मारली की आपला भाव कसा होतो? सात्विक संपून राजस भाव निर्माण. आत्ता कशाला कोण तडमडायला आलं? होतो की नाही? आणि जेवण झालं आणि जरा झोपायचं ठरवलं, अंथरूण घातलं, पंखा सुरू केला आणि आडवा होण्यासाठी फक्त आता आडवं होणार एवढ्याच दरवाजावर बेल वाजली किंवा हाक मारली, ओ गोविंदराव आत का घरी? भाव बदलला, आता तामस भाव झाला. आता अनेक शब्द आम्ही उच्चारतो अशा वेळेला, त्याला शिवी असं म्हणतात. म्हणतो ना, येतात ना मनात, इथून मी सांगू शकत नाही बरं, फक्त उल्लेख करू शकतो. कशाला शिवी म्हणतात त्याची शिवीची व्याख्या सांगून ठेवतो. कीर्तनात काय काय ऐकायला मिळेल माहिती नाही बरं. ती सरस्वती काय प्रसन्न होईल आणि आतनं काय सुचवेल माहिती नाही. कशाला शिवी म्हटलं जातं? ज्या शब्दाच्या उच्चारानं मनाला शांतता प्राप्त होते त्याला शिवी असं म्हणतात. होते की नाही बघा, वापरून बघा आपलं आपलं, मोठ्यांना का बघू. उच्चारतो ना आपण असे शब्द, तो उच्चारल्यानंतर मनाला बरं वाटतं.
दुसऱ्याला त्रास होतो पण आपल्याला बरं वाटतं. तसं दुपारच्या वेळेला कुणी आलं की आमचा भाव बदलतो. सात्विक आहे सकाळी, दुपारी काय झालं, राजस झाला, संध्याकाळच्या वेळेला तामस झाला. म्हणजे काय होतं, ज्या वेळेला भगवंतासमोर दिवा लावून जप करावा अशी वेळ आहे, अशा वेळेला आम्ही तामस वृत्ती धारण करतो आणि नको तिथे जाऊन बसतो. डीम लाईट. सद्गुरुनाथ महाराज की. बरोबर ना, तामस. म्हणून देवर्षी नारद सांगतात की भगवंताविषयी असलेला भाव सात्विकही नको, राजसही नको, तामसही नको. या तीन भावांव्यतिरिक्त जो असेल तो पाहिजे. पुढचा गुण सांगितला कामना रहितम, अपेक्षा काही ठेवायची नाही. म्हणजे 1 तारखेपासून 29 तारखेपर्यंत इमाने इतबारे नोकरी करायची आणि 30 तारखेला पगार नाही मिळाला तरी चालेल असं म्हणायचं. जमेल आम्हाला? जमेल? याला म्हणतात कामना रहितम, अपेक्षा काही ठेवायची नाही. पण मनुष्य कामना ठेवल्याशिवाय, अपेक्षा ठेवल्याशिवाय कुठलीच गोष्ट करत नाही. स्वभाव काय मनुष्याचा आहे, काय मिळेल हे कळण्याशिवाय तो ते करायला प्रवृत्तच होत नाही. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल मुद्दा आपल्याला. गावातल्या, इथलं नाही बरं, दुसऱ्या गावात, या गावातल्या या गावात कधी सांगायचं नसतं, असं कीर्तनकारांचा नियम आहे. गावातल्या मंदिराच्या ट्रस्टींचा फोन आला की बुवा आमच्याकडे 9 दिवसाचा कीर्तन महोत्सव आहे, कीर्तन करायचंय, कीर्तनाची सेवा करायची, तुम्हाला यायचंय. बर बुवा पहिला काय प्रश्न विचारी, तो कोणी बुवा असो, पण पहिला प्रश्न काय विचारी, काय देणार? बरोबर ना? माणसाचा स्वभाव आहे. हो, मी माझं उदाहरण का दिलं, बुवाचं उदाहरण का दिलं, दुसऱ्याचं दिलं तर निंदेचं पातक मला लागेल, परनिंदेचं. ते कशाला मी करू? आपलं बोल, वाईट वाटलं तरी आपलं, चांगलं वाटलं तरी आपलं. मनुष्य स्वभाव आहे, काय मिळणार आहे हे कळल्याशिवाय करायला तयारच होणार नाही. सकाळी वडील ऑफिसमध्ये निघाले, कामाला निघाले, मुलग्याला सांगितलं बाबा रे माझे काही कपडे इस्त्री करून ठेवायचे, तू आज सुट्टी आहे ना, तुला जमते इस्त्री करायला, करून ठेवशील का? मुलगा म्हणतो हो बाबा करेन ना, पण संध्याकाळी काय देणार ते सांगा मला. अपेक्षा आहे ना, आहे की नाही? तसं देवर्षी नारद सांगतात कोणतंही कर्म करत असताना अपेक्षा ठेवायची नाही. अपेक्षा न ठेवता कर्म करायला जमलं तर कामना रहितम म्हणजे काय याचा बोध होईल. पुढे सांगितलं गुणरहितम कामना रहितम प्रतिक्षण वर्धमानम. त्याच्याविषयी असलेला भाव प्रत्येक क्षणाला वाढत वाढत गेला पाहिजे. त्याच्याविषयी असलेला विश्वास क्षणाक्षणाला वाढला पाहिजे. आपला वाढतो ना, वाढतो, पण कधी वाढतो? आयुष्यात जोपर्यंत चांगलं चांगलं घडतंय तोपर्यंत आमचा भगवंतावर विश्वास आहे. आणि ज्या दिवशी मनाविरुद्ध आयुष्यात घडायला लागतं तेव्हा आमचा त्याच्याविषयी असलेला भाव बदलतो. चूक का बरोबर? देवर्षी नारद सांगतात असं कधीही होता कामा नये. त्याच्याविषयी असलेला भाव तसाच राहिला पाहिजे. चांगलं घडलं तरी माझं कल्याण आहे म्हणून चांगलं घडवलं, आणि वाईट घडलं तरी त्या वाईटात सुद्धा माझं चांगलं होणार आहे म्हणून भगवंतानं मला हे घडवलं असं मानता आलं पाहिजे. प्रतिक्षण वर्धमान अविच्छिन्नम. पुढचा मुद्दा सांगितला अविच्छिन्नम. तोडलं तरी चालेल पण आपल्या धर्मापासून बाजूला व्हायचं नाही. एवढी कट्टरता राहिली का आमच्याकडे? राहिली शिल्लक? जर एवढी कट्टरता असती तर इथं बसायला जागा नसती. आज आपल्या गावात किती मंडळी आहे, लोकसंख्या किती आहे बोर्डावरती, त्यातले किती टक्के इथे हजर आहेत? कारण धर्माविषयी असलेलं प्रेम कमी होत चाललं. मी जाहीरपणे बोलतो ही गोष्ट, वाईट वाटलं तरी मला तमा नाही त्याची, आपल्याच कल्याणाकरता बोलतो. माझं कल्याण काही नाही याच्यामध्ये. पण भगवंताच्या गुणसंकीर्तनामध्ये, नाम संकीर्तनामध्ये, लीला संकीर्तनामध्ये येऊन बसायची इच्छाच राहिली नाही. पडद्यावरती पिक्चर लावा बाहेर शेतात, बसायला जागा राहायची नाही शिल्लक कणभर सुद्धा. का असं? आवड बदलत चालली. कारणीभूत कोण आहे? पालकच आहेत ना, का दुसरं कोणी आहे? वेळेवर 2 कानाखाली वाजवले असताना तर आज हा दिवस दिसला नसता. आम्ही मुलांना काय करतो, पोबाळून ठेवतो. बाबा नसो असं न करू नको, हा तुला लागेल. अरे लागू दे, लागलं तर काय होतं, पडे झडे तो नीट वाढे म्हणे ना आपल्याकडे. इथे गावात जरा बरं आहे, शहरातलं मुलांना अगदी फुलासारखं जगतात.
जाऊ नको तिकडे, बुवा येईल. येऊ दे बुवा आला तर बघेल कसं तो काय, त्याला कळत नाही. त्याला जाणीव कधी होणार? पालक म्हणून आपण कमी पडतोय. शहरातनं वाईट परिस्थिती आहे, इकडे पण काही फार चांगली दिसत नाहीये. लहान लहान मुलांना मोबाईल शिवाय जेवण जात नाही. मग आम्ही काय करतो, बाबा हे घे मोबाईल, जेव पण तू. त्याच वेळेला 2 आवाज काढले असते ना, ते मोबाईल सगळं बाजूला झालं असतं. आपण त्याच्यात वाढलो हो. आपल्या आई वडिलांनी कधी प्रेमाने बोलले आठवतंय? आता शाळेत सोडायला जातात, आम्हाला फटके देत शाळेत सोडायचे का? चालता हो शाळेत पहिला. आठवतंय ना लहानपणीचं? जुन्या लोकांना पटेल, नवीन लोकांना यातलं काही माहिती नाही. पण हल्ली नको तेवढी काळजी आपण घेतो, त्यांची काही आवश्यकता नाही, त्यांचे ते समर्थ आहेत. बरं, त्यांची काळजी घ्यायला पालक म्हणून आपण आहोतच, पण त्यांना शिकवण्याकरता आपण कमी पडतो. विषय वेगळा होतोय मला कल्पना आहे, पण जनप्रबोधन होणार असेल तरच या कीर्तनाचा उपयोग आहे ना. जे चुकत असेल ते सांगायला पाहिजे की नाही. मी वयानं तुमच्यापेक्षा लहान आहे, मला मान्य आहे, पण तरी आज गादीवरती उभा आहे ना, त्या अधिकारांना बोलतो बस. पालक म्हणून आपण कधी कमी पडू नये. मुलांना घडवण्याकरता बाहेर कोणीही नाही, बिघडवण्याकरता सगळे आहेत. पण त्यांना घडवायचं असेल ना तर त्यांना कथेमध्येच आणावं लागेल, कीर्तनातच येऊन बसावं लागेल. कोणताही टीव्ही सिरियलवाला हे शिकवणार नाही की बाबा तुला आयुष्यात चांगलं घडायचं असेल तर भगवंताच्या नामाशिवाय पर्याय नाही. अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव स्वरूपम. भगवंत हा विषय कसा आहे? शेवटचा मुद्दा पण जाणून घेण्याचा विषय आहे. तो प्रत्येकाला प्राप्त आहे ना? नाही लक्षात आलं? सांगतो कसं. भगवंत चैतन्य रूपानं प्रत्येकाच्या देहामध्ये आहे, म्हणजे तो प्रत्येकाला मिळालाय ना. पण तो मिळालाय हे जाणून घेण्याकरता ही सगळी खटपट आहे. नाही कळत हो. रात्रीची वेळ, जेवण झालेलं आहे, केड्यावरती आता काय झालंय सांगता येईल नाही मला. नाही कळत, सांगतो, कळेपर्यंत सांगतो. तो चैतन्य रूपानं आतमध्ये आहे एवढं तरी मान्य आहे? नाही. सगळेजण रात्री झोपता एवढं मान्य आहे? मग असं कोणतं बटन शरीरातलं बंद करता ज्यानं तुम्हाला झोप लागते? आहे कुठलं बटन? झोपताना मोबाईलवरती गजर लावता, सकाळी 5चा गजर लावतो आपण, पण 5 वाजता उठायचं आपण की नाही उठायचं हे ठरवतं कोण? तुम्ही ठरवतो का? मी ठरवतो का? आपल्या कुटुंबातले काही सदस्य ठरवतात का की मी सकाळी 5 वाजता उठायचं की नाही ते? तो आतमध्ये जो बसलाय ना तो ठरवतो. म्हणजे तो चैतन्य रूपानं आमच्यामध्ये आहे. ज्या वेळेला तो या देहातनं निघून जातो, 2 तास सुद्धा घरात ठेवत नाही. त्याला म्हणतात न्या, तिकडं न्या. तो आहे म्हणून किंमत आहे देहाला, बरोबर ना? आता पटलं? तो चैतन्य रूपानं प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेच. तो आहे म्हणून देहाला किंमत आहे. मग तो आहे हे जाणून घ्यायचंय आपल्याला. कळत असतं पण वळत नाही. मग ते वळवण्याकरता साधून काय सांगितलं? हरिकथेशिवाय पर्याय नाही. कोण सांगेल तुम्हाला? टीव्हीवर सांगणार आहेत का? टीव्हीवरती काय बघायला मिळतं? सासू आणि सुनेचं आयुष्यात कधी पटत नाही, आणि त्यांच्यात काही कमी पडतं म्हणून नंदा भावले आहेतच, काड्यापेटी घेऊन बसलेल्या. कधी चांगलं दाखवलं का? तरी दाखवलं? 4 भाऊ एकत्र नांदतायत, त्यांच्या 4 बायका 4 गावातून आल्या आहेत आणि घरात गोकुळासारखं वातावरण आहे, नाव ठेवायला जागा नाही. कुणाच्या बापान दाखवले कधी? सिरियल मध्ये कधी बघितलं? अहो, तुमचं वाटोळं करण्याकरता टीव्हीला काय म्हणतात माहितीये का? टीव्ही 2 अक्षर आहेत ना, अक्षरांचा अर्थ काय? ताबडतोब वाटोळ. टीव्ही. मग रोज आम्ही त्याच्यासमोर जाऊन बसतो ना. आयुष्यात कधी कल्याण होणार आहे? होणारच नाही. मग कल्याण व्हावं असं वाटत असेल तर कुठं जावं लागेल? करू हरिकथा. जिथं कथा चालली, भजन चाललंय, कीर्तन चाललंय, जाऊन फक्त बसावं. काही कळलं नाही तरी चालेल, झोप आली तरी सुद्धा चालेल, पण जरी डोळे मिटले ना तरी आतला जो परमात्मा आहे ना तो सूक्ष्म ऐकत असतो. लहान लहान मुलं असतात. आता आपल्याकडे संख्या कमी दिसते, पण आम्ही गावोगाव कीर्तनाला जातो. पंचपदी सुरू झाली की आवडीचा विषय नाही ना, लहान मुलं आहे,
पंचपदी सुरू झाली की साधारण पहिल्या ओळीत बसले असतील ते 5-10 मिनिटं पंचपदी होईपर्यंत अर्धे आडवी झालेली असतात. मग त्यांच्या आईला काळजी असते, अहो तो माझा मुलगा, अहो झोपू दे. तो जरी इथे कथेमध्ये जरी झोपला तरी त्याच्या आतमध्ये असलेला परमात्मा सूक्ष्म रूपानं तो ऐकत असतो. संस्कार होण्याकरता तो जागा आहे की झोपलेला आहे हे महत्वाचं नाही, तो संस्कार होण्याकरता त्या वातावरणात असणं गरजेचं आहे. त्यामुळे मुलांना कथेला घेऊनच गेलं, आणलंच पाहिजे. अहो त्यांनी नाही संस्कार करून घ्यायचं तर कोणी करायचं? ते संस्कारित झाले तर पुढची आपली पिढी सगळी चांगली संस्कारित होईल. पण कीर्तनाला जर विचार केला तर 60च्या पुढची मंडळी जास्त आणि 30पर्यंतची रस्त्यावरती. हे चित्र बदललं तर हे उत्सव पुढे चालू राहायचे, अन्यथा काही वर्षांनी बंद होणार. लिहून ठेवा, होऊ नये, होता कामा नये. भगवंताची उपासना चालूच राहिली पाहिजे. पण जबाबदारी घेण्याकरता आपण खांदेपालट म्हणतो की नाही? खांदेपालट म्हणजे काय? ठराविक वयानंतर त्या पिढीनं हा सगळा कारभार पुढच्या पिढीवर सोपवायचा असतो, त्याला खांदेपालट असं म्हणतात. मग तो खांदेपालट करायला खांदेच कुठे आहेत? जे आहेत ते सक्षमच नाहीत, व्यसनाच्या अधीन झालेत गावोगाव. वाईट वाटेल बोललं तर म्हणून मी बोलत नाही, पण संधी मिळेल तर सोडत नाही. तरुण पिढी व्यसनाधीन व्हायला लागली. कारण काय आहे? पालकच कारणीभूत. वेळेवर ठोकलं असताना आता शाळेत नियम निघालाय, मुलांना मारायचं नाही, हात लावायचं नाही, ओरडायचं सुद्धा नाही, त्यांना मानसिक त्रास होतो अशी केस घालतात कोर्टात जाऊन. मला वाटते आमची शाळा एकंदर बघितली तर त्या आमच्या मास्तरांवरती एवढे केसचं पुस्तक तयार झालं असतं, इतका मान आम्ही खाल्लाय. पण त्याचा परिणाम काय झाला हो? आज चांगल्या मार्गात आहे ना, भगवंताच्या अनुसंधानात आहे. पण हे असं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असेल तर पालक म्हणून आपण उभं राहायची गरज आहे. सुरुवात कुठनं करायची? दुसऱ्याच्या घरात ना, आपल्या घरात व्हायला पाहिजे. आधी आपल्याला सगळ्यांना वाटतं शिवाजी जन्माला यायला पाहिजे, महाराज जन्माला यायला पाहिजे, पण आपल्या घरात नको, शेजारी येऊ. आम्ही जय जयकार करायला मोकळे आहोत. पण असे शिवाजी महाराज जन्माला येत नसतात. त्याकरता घरामध्ये जिजाऊ सारखी आई आधी जन्माला येते. पण आताची आई नको. सद्गुरुनाथ महाराज की निंदा करू नये कुणाची, पण दिवसातला अर्धा वेळ त्या माऊलीचा एक तर त्या टी व्हीमध्ये जातो, नाहीतर मोबाईल आहेच 5वीला पुजलेला. चांगलं नाही बरं हे चित्र. अवश्य त्याचा उपयोग नक्की केला पाहिजे, पण कुठं थांबायचं हे कळायला पाहिजे. त्यामुळे या सगळ्याचा अर्थ आपण सारांश रूपानं काय करूया? आपल्या मनामध्ये भगवंताविषयी भाव दृढ झाला तर भगवंत काय करतो? कोणतंही काम करायला तो तयार आहेच. तो मागे पुढे बघत नाही. शबरी करता आला, प्रल्हादा करता आला, ध्रुवा करता आला, कितीतरी भक्त मंडळी आहेत, त्या सगळ्यांकरता आला. मग आमच्याकरता येणार नाही का? नक्कीच येईल. पण आमच्या मनात काय असलं पाहिजे? आम्ही कोणाचे आहोत? आम्ही रामाचे आहोत. हे जर मनात पक्क झालं तर भगवंत आल्याशिवाय राहत नाही. कसा येतो? चरित्र भागामध्ये सांगतो. आज चरित्र सांगत असताना एक वेगळा कथाभाग आपल्या पुढे ठेवणार आहे. 2 दिवस कृष्ण चरित्र सांगितलं गेलं. ठरवलेलं काही नसतं. इथं उभं राहिल्यानंतर तो बुद्धी तो देतो. पूर्वरंगात जो विषय असेल चालू त्या अनुषंगाने चरित्र सांगितलं जातं. तसं 2 दिवस कृष्ण चरित्र ऐकल्यानंतर आहे कृष्णाचंच चरित्र, पण जरा वेगळ्या धाटणीनं जाणार. बघूया काय होतं चरित्रामध्ये. मूळ पदामध्ये समर्थ महाराज सांगतात की आम्ही कुणाचे आहोत? ज्याचे आहोत त्याचे आम्ही आहोत का ही खात्री करून घेतली पाहिजे. त्याच्याविषयीचा भाव दृढ झाला पाहिजे, जेणेकरून तो आमच्याकरता धावत येईल. या आयुष्यात एकदा तरी त्यानं आमच्याकरता यावं. कधीही येऊ दे, कुठेही येऊ दे, पण एकदा तरी तो प्रसंग यावा. याकरता मूळ पदामध्ये